मराठा आरक्षण आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 14वा दिवस आहे. सरकारने अनेक वेळा आपले प्रतिनिधी पाठवून GR पाठवून जरांगे पाटील यांचं उपोषण थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्राचे दाखले देण्यात यावेत, ही मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी जरांगे पाटील यांची भूमिका आहे. मराठे हे कुणबीच आहेत आणि त्यामुळे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण देण्यात यावं, अशी आग्रही मागणी जरांगे पाटील हे त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून करत आहेत. मात्र मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्यास ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या कुणबी समाजातील अनेक लोकांनी देखील मराठ्यांना कुणबीमध्ये सामील करून घेण्यास विरोध केलाय. त्यामुळे हा मराठा आणि कुणबी फरक नेमका काय आहे, दोन्ही समाज एकच असल्याचं किंवा वेगळ्या असल्याचे कोणते ऐतिहासिक पुरावे आहेत का, याबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सुरुवात करूया कुणबी समाजापासून. कुणबी समाज म्हणजे शेती करणारा समाज अशी नोंद इतिहासात आढळते. त्यासाठी कुणबी या शब्दाची फोड करून त्याचे विविध अर्थ सांगितले जातात. कुणबी शब्दाचे सर्वच अर्थ कुणबी हा शब्द कृषीवाचक असण्याकडे लक्ष वेधतात. एका अर्थानुसार कुणबी म्हणजे कुटुंबीन. कुणबी हा शब्द कुळंबी किंवा कुटुंबिका दर्शवतो, ज्याचा मराठीत अर्थ शेतकरी असा होतो आणि केवळ शेती करणाऱ्याचा व्यवसाय असं सूचित करतो. अँथ्रोपॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया नुसार कुणबी हा शब्द कुण आणि बी या दोन शब्दांपासून बनलाय. कुण म्हणजे लोक आणि बी म्हणजे बिया असं अर्थ घेऊन जे लोक एक बी लावून अनेक बिया निर्माण करतात त्यांना कुणबी म्हणतात, असा अर्थ घेण्यात आलाय. काहींच्या मते कुणबी हा शब्द मराठी शब्द कुणबावा किंवा संस्कृत शब्द कुर पासून आलाय, ज्याचा अर्थ शेतीची मशागत असा होतो. काही इतिहासकारांकडून कुणबी शब्दाचा अर्थ लावण्यासाठी मनुस्मृतीचा देखील दाखला देण्यात येतो. मनुस्मृतीमध्ये एकेका नांगराला 6 बैल याप्रमाणे 2 नांगरांनी नांगरली जाईल एवढी जमीन म्हणजे एक कुल, आणि या जमिनीचा प्रमुख हा कुलपती, कुळवई, कुळवी, कुणबी असं लिहिण्यात आल्याचं सांगण्यात येतं. RV रसेल आणि हिरालाल यांनी 20व्या शतकाच्या प्रारंभी लिहिलेल्या ट्राइब्स अँड कास्ट ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्स ऑफ इंडिया या पुस्तकात कुणबी ही महाराष्ट्रातील जात असून मुंबई इलाख्यात त्यांना कुणबी, कुलंबी, डेक्कन वराडात त्यांना कुणबी, कुलंबी म्हणतात. दक्षिण कोकणात कुळवाडी, गुजरातमध्ये कानकी, बेळगावमध्ये कुळबी असं म्हणतात, असा उल्लेख आढळतो. थोडक्यात ज्यांचा मूळ व्यवसाय शेती आहे ते कुणबी असा अर्थ घेण्यात येतोय. त्यामुळे वर्णव्यवस्थेत शेती करणारे लोक शूद्र वर्णामध्ये क्लासिफाय केले गेले. त्यामुळे ब्राह्मण आणि क्षत्रिय या 2 वर्णांच्या पलीकडे हा वर्ग असल्याने शिक्षण, आर्थिक स्थिती आणि सत्ता यांच्या बाबतीत हा समाज वर्षानुवर्ष मागास राहिलाय. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर जेव्हा जातनिहाय आरक्षण देण्यात येत होतं तेव्हा मागासलेपणा दाखवून देण्यास कुणबी समाजाला हे ऐतिहासिक रेकॉर्ड्स बरेच कामाला आले. आता पाहूया मराठा कुणब्यांपेक्षा वेगळे आहेत असं का म्हटलं जातं. तर मराठा नेमके कोण यामागे अनेक थिअरीज सांगितल्या जातात. त्यातली अलीकडच्या काळात सर्वात प्रचलित असलेली थिअरी म्हणजे मराठा हे क्षत्रिय होते. महाराष्ट्रात सातवाहन, वाकाटक, कूर, भोज, कलचुरी, राष्ट्रकूट, शिलाहार, चालुक्य, गुर्जर, कदम, माणंक, यादव हे सर्व क्षत्रिय राजवंश होऊन गेले. या राजवंशाशी मराठ्यांचं कनेक्शन सांगण्यात येतं. उदाहरणार्थ समाजशास्त्राचे अभ्यासक संजय सोनवणी यांच्या मते सातवाहन राजे ज्यांनी महाराष्ट्राच्या एका मोठ्या भागावर राज्य केलं त्यांच्या राजवटीत एक महारठ्ठी असं पद होतं. आत्ताच्या काळात जसा कलेक्टर आहे त्या लेवलचं हे पद होतं. याच महारठ्ठ शब्दातूनच पुढं मराठा हा शब्द नावारूपाला आला. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ आणि कुळ यावरून जे प्रकरण झालं होतं त्यांचा संदर्भ देखील मराठ्यांच्या क्षत्रिय असण्यात देण्यात येतो. डॉक्टर सदानंद मोरे यांनी संपादित केलेल्या शिवराज्याभिषेक या पुस्तकामध्ये वासी बेंद्रे यांच्या असा झाला शिवराज्याभिषेक या लेखामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिसोदिया या राजपूत राजघराण्याशी कसा संबंध होता यावर चर्चा करण्यात आली आहे. मात्र मराठे नेमके कोण होते हे सांगताना दुसरी थिअरी सध्या जास्त चर्चेत आहे, ती म्हणजे मराठा हे कुणबीच होते. मराठ्यांना राजसत्ता मिळाली हे जरी सत्य असलं तरी त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेतीच होता. युद्धाच्या काळात रणांगणावर लढणं, परराज्यात मोहिमेवरती जाणं ही कामं मराठे करत असले तरी त्यानंतर पुन्हा ते
शेतीच्या कामाकडे वळत असत. विशेषतः शिवाजी महाराजांच्या काळात शेती करणारे कुणबी महाराजांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात गेले आणि त्यांनी कुणबी बरोबरच नावापुढे मराठा लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे मराठा आणि कुणबी हे एकाच जात समूहातील असून सत्तेत गेलेले, संपन्नता मिळवलेले कुणबी असं देखील प्रतिपादन काही मानववंशशास्त्रज्ञ अभ्यासकांनी केलेलं आहे. मानववंशशास्त्रज्ञ इरावती कर्वे असं सांगतात की माझला मराठा झाला म्हणजे जेव्हा कुणबी समृद्ध होतो तेव्हा तो मराठा होतो. त्यामुळे इरावती कर्वे मराठा कुणबी जात समूहाचा एक जातींचा समूह म्हणून उल्लेख करतात. त्यामुळे या एकाच जात समूहातील कुणबी आणि मराठा या दोन्ही जात समूहांच्या काही वेगळ्या सामाजिक विधी आणि परंपरा असल्या तरी त्यांचे रीतिरिवाज परस्परांशी संबंधित, यामुळे या दोन्ही जात समूहात एकता असल्याचं देखील दिसून येतं असं इरावती कर्वे म्हणतात. त्यामुळे मराठा आणि कुणबी यांच्यात स्पष्टपणे फरक नसल्याने अनेकदा समान अर्थाने देखील हे दोन्ही शब्द वापरण्यात येत होते. त्यामुळेच एका अभंगात संत तुकाराम म्हणतात, बरा कुणबी केलो नाही तरी दंभेची असतो मेलो. मात्र संत तुकारामांचे वारसदार मात्र मराठा म्हणून ओळखले जातात. असंच महात्मा फुले यांनी देखील त्यांच्या साहित्यामध्ये मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचं म्हटलं होतं. शाहू महाराजांनी देखील मराठांचे धंदे दोन, शेतकी व शिपाईगिरी असं म्हटलं होतं. अगदी ग्वाल्हेरचे सिंधिया, बडोद्याचे गायकवाड हे देखील कुणबी होते आणि राजसत्ता आल्याने त्यांचा उल्लेख मराठा कुणबी असा केला गेल्याचं सांगण्यात येतं. ग्वाल्हेरचे सिंधिया म्हणजे शिंदे कुणबी आहेत हे कैलासवासी माधवराव सिंधिया यांनी महाराष्ट्रातील एका जनसभेत मी पण ओबीसी आहे असं म्हणत अप्रत्यक्षरित्या मान्य केलं होतं असं सांगण्यात येतं. आजही महाराष्ट्राबाहेर ज्योतिरादित्य सिंधिया हे मराठा कुणबी असल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी होतो. महत्वाचं म्हणजे जेव्हा इंग्रजांची सत्ता आली तेव्हा मराठ्यांची सत्ता देखील बुडाली आणि त्यामुळे मराठे पुन्हा एकदा त्यांचा मुख्य व्यवसाय असलेल्या शेतीकडे वळाले आणि मराठा आणि कुणबी हा फरक अजूनच कमी झाला. सत्तेच्या काळात मराठे कुणब्यांच्यात लग्न करत नव्हते, त्यामुळे ठराविक घराण्यात सोयरिकी होत असायच्या. पण जेव्हा मराठे देखील शेती करू लागले तेव्हा अनेक भागात मराठा कुणबी रोटीबेटी व्यवहार देखील होऊ लागले. मात्र जेव्हा कागदोपत्री मराठा आणि कुणबी असं नोंद करण्याची वेळ आली तेव्हा मात्र हा फरक स्पष्टपणे दिसू लागला. महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास पंजाबराव देशमुख यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील शेती करणाऱ्या मराठा समाजाला देखील कुणबी समाज म्हणून ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू लागला. मात्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी आम्ही क्षत्रिय जमीनदार आहोत, मग स्वतःला कुणबी मागासवर्गीय कसं म्हणून घ्यायचं हा मुद्दा उपस्थित केला. पण पंजाबराव देशमुखांचा प्रभाव असणाऱ्या विदर्भातील मराठा नेतृत्वाने मात्र त्यांचं ऐकलं. तिथल्या कागदपत्रांवर कुणबी अशीच नोंद करण्यात येऊ लागली. याचाच परिणाम म्हणून पुढे जेव्हा ओबीसींसाठी आरक्षण लागू झालं तेव्हा विदर्भातील मोठ्या प्रमाणात मराठा कुणबी समाज याचा लाभ घेऊ शकला. त्याचबरोबर राज्याच्या अनेक भागात मराठा की कुणबी अशी नोंद करण्याची पद्धत देखील वेगळी राहिली आहे. विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात शेती करणाऱ्या मराठ्यांचा उल्लेख हा कुणबी न राहता मराठाच लिहिला गेलाय. त्यामुळे देखील कागदोपत्री मराठा आणि कुणबी हा भेद कायम राहिला. मात्र सध्या जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनात हीच गोम ओळखून शेती करणारे मराठा म्हणजेच कुणबी या न्यायाने सरसकट मराठ्यांना कुणबी ओबीसी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि बोलबिडो YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.